नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. पारनेर येथे 14 वर्षांपूर्वी घडलेल्या बहुचर्चित हत्याकरणाचा प्रयत्न या गुन्ह्यात अटक असलेल्या रसाळ कुटुंबियांची न्यायालयानं निर्दोष मुक्तता केली आहे. 14 वर्षांपूर्वी म्हणजेच 2014 मध्ये पारनेर परिसरात सुनील पवार नामक इसमावर जीवघेणा हल्ला झाला होता. सदर घटनेत रसाळ यांच्यावर आरोप करण्यात आला होता. मागील 14 वर्षांपासून हे प्रकरण न्यायप्रविष्ट होत आज जिल्हा सत्र न्यायाधीश यांच्या समोर 13 साक्षीदारांची साक्ष नोंदवण्यात आली व सर्व पुराव्यांच्या आधारे न्यायालयानं प्रवीण रसाळ, विकास रसाळ व इतर आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. आरोपींतर्फे ॲडव्होकेट परिमल फळे व ॲडव्होकेट पंकज खराडे यांनी काम पाहिलं असून या खटल्यासंदर्भात ॲडव्होकेट पंकज खराडे व ॲडव्होकेट परिमल फळे यांनी अधिक माहिती दिली आहे. दिनांक 4/7/2014 रोजी प्रवीण रसाळ, विकास रसाळ आणि इतर आरोपी यांच्यावर 307चा म्हणजे मारून खून करण्याचा प्रयत्न करण्याचा आरोप करण्यात आला होता. त्यानंतर दोषारोपपत्र अन्य सत्र न्यायाधीश यांच्याकडे पाठवण्यात आले. त्यानंतर केस चालवण्यात आली त्यांच्यावर. सुनील पवार या माणसाला जीवघेणा हल्ला केला याबद्दल ही केस चालवण्यात आली. त्याच्यासाठी सरकारी वकिलांनी 13 साक्षीदारांच्या साक्षी नोंदवल्या. सर्वात महत्त्वाची साक्ष म्हणजे सुनील पवार, शरद पवार फिर्यादी तसेच डॉक्टर यांची ठरली. त्याच्यामध्ये मी ॲडव्होकेट परिमल फळे तसेच ॲडव्होकेट पंकज खराडे यांनी उलट तपास घेतला. तसेच आर्ग्युमेंट झाले. त्यानंतर कोर्ट या निष्कर्षावर पोहोचले की सरकार पक्ष यांच्याविरुद्ध दोष सिद्ध करू शकला नाही. त्याच्यामुळे आज त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आलेली आहे. सेशन केस 245 2015 241 2015चा आज रोजी मेहरबान जिल्हा न्यायाधीश नंबर 1 पाटील साहेब यांनी निकाल दिलेला आहे. याच्यामध्ये फिर्यादी शरद पवार यांनी तक्रार दिलेली होती की त्यांचे बंधू सुनील पवार यांना सर्व आरोपींनी मिळून त्याच्यामध्ये प्रवीण आनंदा रसाळ, विकास आनंदा रसाळ यांनी मिळून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला होता. त्या खटल्यामध्ये एकूण 13 साक्षीदार सरकार पक्षातर्फे तपासण्यात आले होते व त्याच्यामध्ये आरोपींतर्फे फळे वकील आणि मी खराडे वकील आम्ही दोघांनी केस लढवली व त्याच्यामध्ये जे साक्षीदार होते त्यांच्या जबाबातील तफावती तसेच सरकार पक्षाला केस आरोपींविरुद्ध साबित करता आली नाही म्हणून युक्तिवादाअंती मेहरबान कोर्टाने निकाल देऊन सर्व आरोपींना निर्दोष मुक्त केलेले आहे.